हरिश्चंद्रगड गडावर आल्यानंतर हे केदारेश्वर मंदिर आहे. तर इथे बघू शकता, इथे महादेवांचं शिवलिंग आहे आणि इथे 4 खांब आहेत. ॲक्च्युली 3 खांब तुटले आणि 1 खांब फक्त एका खांबावर हे पूर्ण मंदिर उभं आहे. त्याची तर 1 तास चालल्यानंतर हा असा बहुतेक सूर्यास्त आपल्याला वरती बघायला मिळेल. तो अनुभवला आपल्याला सूर्यास्त होण्याआधी पोचायचं आहे. फोटो काढ ना इकडे सर्वांचा असा. जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहे कोकणगडा म्हणजेच हरिश्चंद्रगडावर. आणि आज आपल्यासोबत इकडे पुढे मनोज आहे, ह्या साईडला दीपक मोहिते, स्वप्नील पांगम आणि जितेश येलवे. तर काय सांगशील स्वप्नील? काय नाही, बऱ्याच दिवसांनी परत आमचा ट्रेक सुरू झाला आहे. नवीन वर्षातील आमचा पहिला ट्रेक आहे. नवीन वर्षातील म्हणजे इंग्लिश नवीन वर्षातील. तर बघूया आता पुढे कसं काय होत आहे. कोकणकडा बघायची उत्सुकता खूप आहे. मागच्या वेळी आलो होतो पण धुक्यामुळे काहीच दिसलं नव्हतं. आज बघूया कसा अनुभव भेटतोय तो. तर सुरुवातीपासूनच अशी अवघड वाट आहे. जवळजवळ 1.5 तासाचा ट्रेक आहे. बघूया आपल्याला किती वेळ लागतो चढायला. आपलं हे जितू टेंट तर कडेला बांधणार. बाहेर बांधलं. कळलं. सुरुवातीपासूनच अवघड वाट असल्यामुळे दमछाक होत होती. त्यामुळे आपण ब्रेक घेत थांबत हळूहळू गडावर चढत होतो. गडावर आपल्याला 1 दिवसाचा स्टे करायचा होता. त्यामुळे 1 दिवसासाठी लागणारं सगळं सामान आणि माझ्या पाठीवर असलेला हा टेंट, त्यामुळे गड चढताना जरा जास्तच दमछाक होत होती. आजचे आपले गाईड असणार आहेत. कितव्यांदा येते या गडावर? 5व्यांदा असेल कदाचित. हां, 5व्यांदा बरोबर. 5व्यांदा या गडावर येते. म्हणजे आपल्या आजच्या टीमचे गाईड जितेश येलवे असणार आहे. हा गड चढल्यानंतर माझ्याकडे असणारी जी टेंटची बॅग होती ती मी स्वप्नीलकडे दिली आणि स्वप्नीलकडची बॅग मी घेतली. तर असंच आम्ही आळीपाळीने एकमेकांकडील बॅगा चेंज करत होतो, ज्यामुळे आपल्याला गड चढणं सोपं होत होतं. चढशील ना? हा पेज नव्हता तो. फॅमिली होती माहिती आहे. हा फॅमिली होती माहिती आहे. आता मजा नाही. अर्ध्यामध्ये चढल्यावर असा व्ह्यू दिसतो. चला ब्रेक घेतात थकला. चला अजून किती वेळ आहे? अभी तो पार्टी सुरू हुई है. आता बस सुरुवात झाली आहे. अजून खूप बाकी आहे. सुरुवात आहे. त्यामध्येच आपले काही मित्र आहेत, ते दमले आहेत, तर ते रेस्ट करतायत. तर त्या कारणामुळे आपल्याला पण हळूहळू सावकाश जावं लागतंय, कारण ते जास्त कधी ट्रॅक करत नाही. आणि हे पर्यंत कदाचित दुसरा ट्रॅक असेल दीपक मोहिते यांचा. आणि स्वप्नील पांगम यांचा पण दुसरा टाइम हा हरिश्चंद्रगड ट्रॅक करतायत ते. अच्छा, तर इथून दिसणारा हा नजारा आहे. तर कोकणगडाच्या ह्या पॉईंटला पोचलो आहे, ज्याचं नाव मला पण माहीत नाही. मी पण फर्स्ट टाईम आलो आहे. तर इथून दिसणारा हा नजारा. ॲक्च्युली
हरिश्चंद्रगडाची हिस्ट्री मला सुद्धा नक्की माहीत नाही, फक्त मंदिराची हिस्ट्री माहिती आहे. जितेश आपल्यासोबत आहे त्याला माहिती आहे, दीपकला माहिती आहे, स्वप्नीलला माहिती आहे. तर ते आपल्याला वरती गेल्यावर ती माहिती देतीलच. तर हे बघा असा संपूर्ण नजारा आहे. मी पण पिणार. मी नाही बोललो ना, हा बोलला नाही, मी बोललो काय. तर इथे एक लिंबू पाणीचा ब्रेक होता आपला 5 मिनिटाचा. आणि तर 1 तास चालल्यानंतर हा असा बहुतेक सूर्यास्त आपल्याला वरतीच बघायला मिळेल. तो अनुभवला आपल्याला सूर्यास्त होण्याआधी पोचायचं आहे. चला तर मित्रांनो फायनली 2 तास चालल्यानंतर आपण हरिश्चंद्रगडावर पोहोचलो आहे. तर इकडे समोर हरेश्वर मंदिर आहे, ते ह्या साईडला दिसत असेल. आणि मेन मंदिर जे मोठं आहे ते खालच्या साईडला आहे, ते सुद्धा नक्कीच जाऊन बघू आपण, तिथे दर्शन घेऊ. आणि तिथली एक कथा आहे, ते दीपक किंवा जितूला सुद्धा माहिती आहे, स्वप्नीला सुद्धा माहिती आहे, त्यांपैकी कोणतरी एक आपल्याला सांगेल. मेन मोठं मंदिर आहे, तर ते सुद्धा आपल्या दर्शनाला जायचं आहे. तर पूर्वीच्या वेळी इथे राहण्याची वगैरे व्यवस्था नव्हती, पण इथे बऱ्यापैकी राहण्याची वगैरे व्यवस्था सुद्धा आहे. तर मंदिराच्या दिशेने आपण चाललो हे बघ इथे. आता इथे पहिला आपण पुन्हा एकदा आंघोळ करूया आणि नंतरच मग मंदिरात प्रवेश करू. ह्या साईडला हे मंदिर आहे. पाणी होतं का? हर हर महादेव, हर महादेव. तर इथे हे एक मेन मोठं शिवलिंग आहे, या पाण्यामध्ये आहे. आणि ह्या मंदिराची कथा तुम्हाला माहीत असेलच. तर मित्रांनो आता हरिश्चंद्रगडावर आपण पोहोचलो होतो आणि हरिश्चंद्रगडावर हे केदारेश्वर मंदिर आहे. तर मंदिरामध्ये आपण दर्शनासाठी आलो होतो. तर इथे बघू शकता की मंदिरामधल्या ह्या खांबांचा इतिहास तुम्हाला माहीत असेलच, तरीसुद्धा आपल्यासोबत स्वप्नील, जितेश आणि दीपक आहे, ह्यांनासुद्धा माहीत आहे. हे शिवलिंग आहे आणि ह्याच्या बाजूला हे 4 खांब, आणि हे 3 खांब तुटलेत आणि एका खांबावर हे मंदिर स्थित आहे. तर ह्याची स्टोरी स्वप्नीलला माहिती आहे, तर स्वप्नील आपल्याला सांगेल. नमस्कार. ॲक्च्युली माहितीप्रमाणे असं आहे की आपली 4 युग आहेत, द्वापारयुग, सतीयुग, त्रेतायुग आणि कलियुग. त्यातली 4 युगांपैकी 3 युग आपली संपली आहेत. त्याप्रमाणे हे 3 खांबे जे आहेत या मंदिराचे ते नष्ट झाले आहेत. म्हणजे ज्याप्रमाणे 3 युगं संपली, आपलं ज्यावेळी कलियुग संपेल त्यावेळी हे मंदिर, जो एक खांबा आहे, जो पिलर आहे, तो पण त्यावेळी हे होणार आहे, असं. हां, म्हणजे तो पण म्हणजे तुटणार वगैरे आहे आणि आपलं हे कलियुग आहे ते संपणार आहे. हे मंदिर आहे फक्त एका खांबावर उभं आहे. ॲक्च्युली तुम्ही बघू शकता, एका खांब्यावर पूर्ण हे मंदिर उभारलेलं आहे, उभं राहिलेलं आहे. तर अशी शॉर्टमध्ये स्टोरी आपल्याला स्वप्नील सांगितली आहे. धन्यवाद स्वप्नील. आणि उद्या थोडं दर्शन घेऊया आणि मग पुढे सुद्धा आपल्याला अजून जायचं आहे. तर मंदिराच्या या साईडला इथे बघू शकता, इथे शिवलिंग आणि अशा काहीशा मूर्त्या आहेत आणि संपूर्ण हे एका कातळामध्ये कोरलेलं मंदिर आहे.
तर मित्रांनो आपल्याला कोकण कड्याला यायला थोडं लेट होत होतं, त्यामुळे केदारेश्वर मंदिर आपण पूर्ण नाही केलं, थोडं केलं आहे आणि बाकी आपण आता कोकण कड्याला जाऊन येणार आहेत आणि उद्या मॉर्निंगला पूर्ण केदारेश्वर मंदिर कवर करणार आहे. तर आता आपण कोकण कड्याला चाललो आहे. तर कोकण कड्याकडे जातानाचा हा रस्ता आहे, कारण की सनसेट व्ह्यू बघायला आपल्याला हां अर्धा ओला अर्धा सुका आहे. सनसेट व्ह्यू बघायला आपल्याला कोकण कड्याला जायचं आहे. तर मित्रांनो खूप वेळ चालल्यानंतर केदारेश्वर मंदिरापासून आपण आता कोकण कड्याला पोहोचलो आहे. सनसेट तर झाला आहे, अजून बघूया थोडा व्ह्यू काय मिळेल तो कॅप्चर करण्याचा प्रयत्न करू आणि नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवू. हे बघा इथे पुढे कोकण कडा आहे आणि इथे आपल्या हातीच खूप सारे लोक कॅम्पिंगसाठी आले, त्यांनी सुद्धा इकडे टेंट लावलेत बघू शकता. या साईडला आहेत, इथे आहेत 2 टेंट. तर आपल्याला सुद्धा टेंट दीपकच्या बॅगेत आहे, टेंट लावायचं आहे. तर मित्रांनो कोकण कड्याला आपण पोहोचलो आहे आणि बघा इथून दिसणार तुम्हाला व्ह्यू. हा संपूर्ण कोकण कड्याचा व्ह्यू आहे. तर मित्रांनो आत्ताच कोकण कड्यावर मी बसलो होतो, थोडं टाईमलॅप्स वगैरे घेतला आहे, बघा कसं झालं आहे. पण त्याच्या आधी आपल्या फंटर लोकांनी हे बघा इकडे टेंटची तयारी केली आणि त्यात माझा काहीच हातभार नाही आहे. बिचारीने सगळी तयारी केली आहे. त्यात दीपक आहे, जितू आहे, मनोज आहे, स्वप्नील आहे. स्वप्नील बघू शकतो किती मेहनत घेतोय बिचारा. गेला सूर्य पूर्ण खाली, गेला कधी दिसत नाही, दिसतच नव्हतं, पॉईंट दिसत नव्हतं. हे बघा हो, ॲक्च्युली आम्हाला कोणालाच याची आयडिया नाही, तरी पण आम्ही प्रयत्न करतोय. त्याच्यात जितेश शेठ येलबे यांचा खूप मोठा हातभार असणार आहे. तर मित्रांनो सकाळचे 5:30 वाजले आणि पुन्हा एकदा कालचाच व्लॉग कंटिन्यू करतोय. काल आपण हरिश्चंद्रगडावर आलो होतो, केदारेश्वर मंदिर बघितलं आहे, कोकण कडा फिरलं, तिथे स्टे केला होता, कॅम्पिंग केली होती आपण. आणि आता आपण चाललो आहे सकाळी मॉर्निंगला तारामती शिखर. राजा हरिश्चंद्र आणि तारामती राणी यांचीसुद्धा एक कथा आहे. तर तिथलेच आपल्या बाजूचे आजोबा आहेत एक, ते आपल्याला सांगतील. तर आता आम्ही सध्या वाट शोधतोय. इथे तारामती शिखर आहे. तर ह्या साईडला बघू शकता सकाळ होते. तर मित्रांनो आता आपण आलोय तारामती शिखरावर. तर मित्रांनो हरिश्चंद्रगडावर आपण आता तारामती शिखराला आलो होतो. इथून आपण सनराईज पाहिलं, ह्या साईडला बघितलं.